एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. वेलकम टू माय चॅनल. तर मंडळी, आज आपण खूप महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत. तो म्हणजे जिमच्या मेहनतीवरती पाणी फिरवणाऱ्या 7 चुका कोणत्या आहेत. बरेच जण काय करतात, जिममध्ये भरपूर व्यायाम करतात, घाम गाळतात, योगासनं करतात, रनिंग करतात, चालतात, भरपूर काही करतात. पण तरी देखील काही लोकांचं वजन कमी होण्याऐवजी वजन वाढताना दिसतं. आपण आपल्या फिटनेससाठी भरपूर चांगल्या गोष्टी करत असतो, भरपूर गोष्टी फॉलो देखील करत असतो. पण आपल्याकडून नकळतपणे अशा काही चुका घडतात ज्याच्यामुळे आपलं वजन कमी होण्याऐवजी वजन वाढतं किंवा आहे ते वजन स्थिर राहतं, वजन कमीच होत नाही. म्हणून आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आणि तितकाच वेगळा देखील आहे. तुम्ही देखील जिममध्ये भरपूर व्यायाम करत आहात, बरंच तुम्ही गोष्टी फॉलो करत आहात, फिटनेससाठी तुमच्या खूप जास्त प्रयत्न करत आहात, पण तरी देखील तुमचं वजनच कमी होत नाही आहे, तर तुमच्याकडून देखील जिममध्ये या 7 चुका घडत असणार आहेत. त्या चुका कोणत्या आहेत? तुमचा वेळ अजिबात न घेता लगेचच मी त्या चुका सांगणार आहे. त्यानंतर या चुका न करता जर तुम्ही दररोज जिममध्ये लक्षात ठेवल्या, या चुका व्यवस्थित फॉलो केल्या, तर तुमचं नक्की 100% वेट लॉस व्हायला सुरुवात होणार आहे. चला तर मग, कोणत्या आहेत त्या चुका ज्या तुमच्या फिटनेसच्या जर्नीमध्ये अडथळा ठरत आहेत, ज्याच्यामुळे तुमचं फॅट लॉस होत नाही आहे, वेट लॉस होत नाही आहे, वजन अगदी अडकलेलं आहे, स्थिर राहत आहे. तर त्या चुका आता तुम्ही जाणून घेणार आहात आणि त्याच्यासोबत तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होणार आहे, हा व्हिडिओ अजिबात कुठेही हरवणार नाही. तुम्ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवलात तर तुम्ही या चुका दररोज वाचू शकाल, पाहू शकाल, ज्याच्यामुळे तुम्हाला त्या लक्षात राहतील आणि या चुका तुमच्याकडून अजिबात घडणार नाहीत. चला तर मग, आता तुम्ही देखील जर जिम लवर असाल, फिटनेस लवर असाल, तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात. चला तर मग, सगळ्यात पहिली चूक नंबर 1, कार्डिओवर जास्त भर देणे. टू मच कार्डिओ. अनेकांना वाटतं की फक्त ट्रेडमिलवरती धावल्याने किंवा सायकलिंग केल्यामुळे वजन भरभर कमी होईल. मात्र अति कार्डिओ केल्यामुळे शरीर फॅट बर्निंग मोडमध्ये न जाता मसल लॉस मोडमध्ये जातं आणि याच्यामुळे काय होतं, स्नायू कमी झाल्यामुळे तुमची चयापचय क्रिया जी आहे ती मंदावते आणि परिणामी वजन कमी होणं देखील थांबतं. त्यामुळे अति प्रमाणात कार्डिओ न करता मोजक्याच गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आता नेक्स्ट चूक नंबर 2, स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे इग्नोरिंग स्ट्रेंथ ट्रेनिंग. स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये काय, तर वजन उचलणे किंवा ताकदीचे व्यायाम करणे. वजन उचलणे किंवा ताकदीचा व्यायाम करणे हे फक्त शरीर कमवण्यासाठी नसतं. स्ट्रेंथ ट्रेनिंग तुमचे स्नायू तयार करतं आणि विश्रांतीच्या वेळी देखील तुमचं फॅट बर्निंगची, चरबी जाळण्याची जी प्रोसेस आहे ती चालू ठेवतं. विश्रांतीच्या वेळेमध्ये देखील शरीर जास्त कॅलरीज जाळतं. त्यामुळे जर तुम्ही वजन उचलण्यास घाबरत असाल तर वजन कमी करण्याची एक मोठी संधी तुम्ही गमावत आहात. त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग हे तुमच्या शरीरासाठी, स्नायूंना मजबूती देण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे यापुढे जिम करायला जाल तेव्हा स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. चूक नंबर 3, व्यायाम केलेला आहे आता मी काहीही खाऊ शकतो. ही सगळ्यात मोठी आणि भयंकर मूर्खपणाची चूक आपण करत असतो. म्हणजे काय, तर ओव्हर कम्पेन्सेशन माइंडसेट. याच्यामुळे बऱ्यापैकी लोक फेल होतात आणि 100% तुम्ही फेलच होणार आहात. तुम्ही खूप व्यायाम करता याचा अर्थ तुम्ही काहीही खाऊ शकता असा अजिबात होत नाही. एकीकडे तुम्ही कॅलरी बर्न करताय आणि दुसरीकडे तुम्ही एक्स्ट्राच्या कॅलरीज जर खाताय तर वजन कसं कमी होईल? म्हणजे काय, तर मी आज 1 तास जिममध्ये व्यायाम केलेला आहे, तर मी आता एक पिझ्झा तर आरामात खाऊ शकतो. असा माइंडसेट इतका घातक आहे की तो तुमचं वजन अजिबात कमी होऊ देणार नाही. आपण काय करतो, एकीकडे तुम्ही जिममध्ये किंवा व्यायामामुळे तुम्ही 300 कॅलरीज बर्न देखील करत असाल, पण एका चुकीच्या मीलमुळे तुम्ही 300-400 कॅलरीज समजा बर्न केल्यात, पण एका चुकीची मीलमुळे तुमच्या शरीरामध्ये तुम्ही 800 ते 900 कॅलरी पुन्हा इनटेक करत असता. म्हणजे काय, तर व्यायामामुळे झालेला फायदा तुम्ही एका चुकीमुळे शून्य करता. त्यामुळे यापुढे तुम्ही जरी असं करत असाल, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी 1 तास व्यायाम केलेला आहे तर मी एखादा पिझ्झा तर खाऊ शकतो, तर तो तुमच्या जिमची मेहनत संपूर्ण शून्य करणार आहे. त्यामुळे नेक्स्ट टाइम खाताना विचार करा आणि ही चूक डोक्यामध्ये नक्की फिट करा. चूक नंबर 4,
झोप पूर्ण न होणे, लॅक ऑफ स्लीप. फिटनेस म्हणजे फक्त डाएट आणि वर्कआउट नाही, तर तुमच्या शरीराची रिकव्हरी देखील तितकीच महत्त्वाची आहे. जर तुम्हाला पुरेशी झोप नसेल, 7 ते 8 तासांची झोप जर तुमच्या शरीराला पुरेशी मिळत नसेल, तर तुमचा शरीर कोर्टिसोल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन रिलीज करायला सुरुवात करतं. परिणामी तुमची चरबी वाढते आणि स्पेशली तुमच्या पोटाचा घेर वाढायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की झोपेचा आणि वजन वाढीचा काही संबंध नाही, तर झोप तुमच्या किंवा शरीराला आराम तुमच्या असणं खूप जास्त गरजेचं आहे. झोप तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये खूप मोठा रोल प्ले करत असतं. त्यामुळे तुम्हाला रात्रीची 7 ते 8 तासाची झोप घ्यायचीच आहे. यानंतर आपली नेक्स्ट चूक नंबर 5, पुरेसे प्रथिने न घेणे. प्रथिने म्हणजे प्रोटीनची कमतरता. स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि तुमची ओव्हरऑल भूक नियंत्रणात करण्यासाठी प्रोटीन खूप जास्त महत्त्वाचे आहेत. प्रोटीन तुम्हाला भूक लागू देत नाही, खूप वेळासाठी तुम्हाला फुलफिल ठेवते, पोट तुमचं चांगलं भरलेलं राहतं, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राची क्रेविंग देखील बिलकुल होत नाहीत. प्रोटीन तुमच्या आहारामध्ये असलंच पाहिजे. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाईम तुम्ही आहारामध्ये प्रोटीन घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्या मसल बिल्डिंगसाठी असेल किंवा तुमची भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी असेल, तुमची अनहेल्दी फूड खाण्याची क्रेविंग दूर करण्यासाठी असेल, सगळ्यासाठी प्रोटीन तुम्हाला खूप जास्त मदत करते. त्यामुळे तुमच्या आहारात जर प्रोटीनची कमतरता असेल, प्रोटीन कमी असेल, तर तुम्ही जंक फूड खाण्याकडे वळाल. तुम्हाला सारखी भूक लागेल, तुमची भूक बिलकुल नियंत्रणात राहणार नाही आणि मग जंक फूड असेल, फास्ट फूड असेल, इकडे तुम्ही वळणार आहात आणि त्यामुळे तुमची वेट लॉस जर्नी अर्धवट राहील, तुमची चरबी वाढेल आणि तुम्हाला वजन कमी करायला प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रोटीन असेल तर एक्स्ट्राची क्रेविंग अजिबात होणार नाही, हे नक्की लक्षात ठेवा. चूक नंबर 6, वर्कआउटमध्ये बदल न करणे. म्हणजे काय, तर दररोज तुम्ही एकच व्यायाम करत असाल आणि त्याच्यामध्ये काहीच बदल करत नसाल, तर तुमचं शरीर त्या व्यायामाला सरावते. म्हणजे त्या व्यायामाचा तुमच्या शरीराला सराव झालेला असतो. त्यामुळे काय होतं, स्टार्टिंगला तुमचं वजन कमी होईल, तुमची फॅट देखील बर्न होईल, पण एका विशिष्ट काळानंतर ते वजन कमी होणं किंवा फॅट जळणं स्थिर राहतं, ते कमी होणं बंद होतं. त्यामुळे तुम्हाला दररोज वेगवेगळे व्यायाम करायचे आहेत. म्हणजे काय, तर तुमच्या शरीराला एक वेगळा चॅलेंजेस देण्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट वेळेनंतर तुमच्या वर्कआउटमध्ये तुम्हाला बदल करायचे आहे, जेणेकरून तुमच्या शरीराला देखील ते चॅलेंजिंग वाटतं आणि तुमची फॅट बर्निंगची किंवा तुमची वेट लॉसची प्रोसेस जी आहे ती कंटिन्युअसली वर्किंगमध्ये राहते, चालू राहते. त्यामुळे आज तुम्ही वेगळा व्यायाम करा, आज पोटाचा केला तर उद्या पायाचा करा, उद्या पायाचा केला तर परवा आणखीन कोणता करा. अशा पद्धतीने व्यायामामध्ये तुम्हाला बदल करायचे आहेत. आठवड्यातून 5 दिवस तरी तुम्ही वर्कआउट केलंच पाहिजे. भले सॅटर्डे संडे तुम्ही आराम घ्या, पण आठवड्यातले 5 दिवस तरी तुम्हाला वर्कआउट केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही रनिंग करा, रनिंग नंतर तुम्ही थोडा वेळ आणखीन कोणता व्यायाम करा, तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग थोडंसं करा, तुम्ही योगा थोडा करा, थोडी योगासनं करा किंवा तुम्ही सूर्यनमस्कार घाला. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे व्यायाम तुम्ही आलटून पालटून केले पाहिजे, जेणेकरून तुमचं शरीर त्याला सरावणार नाही आणि तुमची फॅट बर्निंगची जी प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली सुरू राहणार आहे. आता आपली शेवटची चूक नंबर 7, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, प्रवाही कॅलरीजकडे दुर्लक्ष करणे. म्हणजे काय, लिक्विड कॅलरीज. म्हणजे काय, तर लिक्विड कॅलरीज आपण काय करतो, जिममधून आल्यानंतर आपण बऱ्याचदा मार्केटमध्ये मिळणारे असतील किंवा घरी बनवलेले फळांचे रस, एनर्जी ड्रिंक्स किंवा प्रोटीन शेक अशा गोष्टी आपण आल्यानंतर घेत असतो. आता त्याचा आपण मोजमाप करतो का, तर अजिबात नाही. आपण जेवणातून घेणाऱ्या ज्या कॅलरीज आहेत त्या आपण मोजतो, त्या मोजून मापून खातो, पण अशा पद्धतीच्या लिक्विड ड्रिंक्समधून जाणाऱ्या कॅलरी आपण काउंट करत नाही, त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि विशेषतः जर आपण बाजारात मिळणाऱ्या अशा ज्युसेसचा किंवा बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन शेकचा आपण डायरेक्टली वापर करत असो, तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण हे असतंच आणि ते भयानक असतं. प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये शुगर ॲड केलेली असते आणि त्याच्यामुळे तुमचं वजन वाढतं. आणि मग आपण म्हणतो मी तर जास्त काही खात नाही, कॅलरीज व्यवस्थित मोजून खातोय, पण लिक्विड कॅलरीजकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि तेच वजन वाढीला आपल्या कारणीभूत ठरतं. त्यामुळे यापुढं तुम्हाला या 7ही चुका लक्षात ठेवायच्या आहेत. लिक्विड कॅलरीज देखील तुम्हाला व्यवस्थित मोजून मापूनच घ्यायच्यात. तुम्ही प्रोटीन शेक घेत असाल, तुम्ही फळांचे रस घेत असाल किंवा आणखीन काही तुम्ही पित असाल, तर त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं काय ॲड करताय ते जितक्या तुम्ही हेल्दी पद्धतीने घ्याल
तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, तेवढा तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला सगळ्यात पहिली चूक म्हणजे तुम्हाला कार्डिओवरतीच फक्त भर द्यायचा नाही आहे, बाकीच्या देखील गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात. दुसरं म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग देखील तुम्हाला केलंच पाहिजे, हे देखील तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तिसरी चूक म्हणजे मी व्यायाम केलाय म्हणजे मी काहीही खाऊ शकतो, हा भ्रम किंवा हा गैरसमज डोक्यातून पहिल्यांदा काढून टाकायचा आहे. चौथं म्हणजे झोप तुम्हाला संपूर्ण घ्यायची आहे. झोपेचा अभाव अजिबात झाला नाही पाहिजे. झोपेमुळे स्ट्रेस जागा होतो आणि स्ट्रेस जागा झाला की वजन कमी होत नाही. नेक्स्ट आपली चूक म्हणजे प्रथिन आहारामध्ये न घेणं. प्रथिनं तुम्हाला आहारामध्ये घ्यायला सुरुवात करायची आहे. ती तुमची भूक नियंत्रणात ठेवतील आणि तुमचं वजन वाढू देणार नाहीत. आणि नेक्स्ट आपली 6वी चूक आहे ती म्हणजे वर्कआउटमध्ये बदल न करणं. वर्कआउटमध्ये बदल करा आणि मग बघा तुमचं वजन अजिबात स्टक होणार नाही, ते फटफट कमी व्हायला सुरुवात होईल. आणि आपली शेवटची चूक ती म्हणजे लिक्विड कॅलरीजकडे लक्ष देत नाही आपण. तर आजपासून तुम्ही लिक्विड कॅलरीज देखील काउंट करायला सुरुवात करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये होणारा बदल. तर या 7 चुका जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर तुमच्या जिमच्या मेहनतीवर बिलकुल पाणी फिरलं जाणार नाही. त्याचे सगळे बेनिफिट, सगळे फायदे तुमच्या शरीराला मिळतील. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, जिममध्ये घाम गाळून मेहनत करून देखील तुम्हाला हवे ते, पाहिजे ते परिणाम जर दिसत नसतील तर ती मेहनतीची कमतरता नसून तुमच्या जिमच्या चुकांची पुनरावृत्ती आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. चुकीचा डाएट, अपुरी झोप, ओव्हर स्ट्रेनिंग, सातत्याचा अभाव आणि रिकव्हरीकडे दुर्लक्ष, या 7 चुकांकडे जर लक्ष केंद्रित केलं आणि या चुका जर सुधारल्या तरच जिमचा खरा फायदा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, स्मार्ट ट्रेनिंग, योग्य आहार प्लस पुरेशी विश्रांती इज इक्वल टू टिकाऊ परिणाम. म्हणून मित्रांनो, आजपासूनच या चुका थांबवा आणि तुमच्या मेहनतीला योग्य दिशा द्या. या चुका जर बंद केल्या तर नक्कीच परिणाम दिसणार आहेत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, थोडासा वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जे जिममध्ये मेहनत करत आहेत, खूप घाम गाळतात पण परिणाम शून्य मिळत आहेत. या चुका तुम्ही सुधारल्या तर तुमची देखील बॉडी एकदम फिट होईल आणि तुम्ही देखील अगदी नॅचरली फिट दिसायला सुरुवात होईल. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूया. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच कंटेंटसाठी नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स.